हाय, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिस्कर युट्यूब चॅनलवरती. तर दोन्ही लाईट चालू आहेत का चेक करते मी, कारण की ब्राईटनेस ठीक आहे ना. तर आज आकाश गेला नाही कामाला, तर त्याच्यामुळे तो होता घरी. तर आम्ही गेलो होतो 99ला जिथे मला प्रचंड जायला आवडतं. असे किती जण आहेत ज्यांना 99मध्ये शॉपिंग करायला खूप जास्त आवडते, किंवा डीमार्टमध्ये शॉपिंग करायला खूप जास्त आवडते, जिथे कुठे कमी अगदी स्वस्त दरामध्ये आणि आपल्या आवडीच्या आपल्या घरातल्या अशा काही वस्तू मिळतात. तिथे जाण्याला आणि तिथे शोधण्याला बघण्याला अगदी इंटरेस्ट असतो कोणाकोणाचा. कमेंट करून सांगा नक्कीच. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी तिथून काय काय आणलंय, घरा उपयोगीच वस्तू आणल्यात सगळ्या, बट तिथून काय काय आणलंय ना हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. त्याच्या आधी जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा आपल्या चॅनलवरती येते तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. आज मी खूपच खुश आहे. त्याचं कारण आहे शॉपिंग. असं नाही की मी फिजूल पैसे उडवते, अगदी काटकसरीने पैसे म्हणजे वापरते. काय हवंय ते राहू दे ते. तर मी तुम्हाला चालू करते दाखवायला, कारण की हिचं थोडंसं, अरे बेटा असू दे ना ते. तर सुरुवात करूया. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर फर्स्ट मी आणलेलं आहे हे आहे चॉपिंग बोर्ड. तर लाकडाचं तिथे प्लॅस्टिकचं पण होतं, बट मी खूप ठिकाणी ऐकलेलं होतं की प्लॅस्टिकचं जे आहे ते खराब वगैरे होतं. तर त्याच्यामुळे म्हणून मी चॉपिंग बोर्ड असा आणलाय, कारण की मी म्हटलं थोडाफार वेगळा होईल. प्लस आपण चपातीला एवढ्या वेळ वापरतोच ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की चॉपिंग बोर्ड सुद्धा असं असलं तर काय खराबी आहे. तर ह्याला ओपन करते. ओहो, हे बघा. तर इथे थोडंसं ठीक आहे म्हणजे 100 रुपयाच्या हिशोबाने ओके आहे. आपण पोळपाट जसं असतं आपलं तसंच एकदम स्मूथ आहे. हवं तर आपण याच्यावरती सुद्धा चपात्या करू शकतो, एवढं सॉफ्ट आहे हे. तर मी हे चॉपिंग बोर्ड आणलेलं आहे. इथे ह्याला अटकवायला हे सुद्धा आहे. तर माझ्याकडे आहे ते एक हुक. ते हुक सुद्धा मी किती लावणार, म्हणजे हे चॉपिंग बोर्ड मी तिथेच ठेवणार ऑब्व्हियसली. तर हे एक झालं माझ्या किचनसाठीचं, मला हवं होतं चॉपिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंड आहे ही गोष्ट. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी, तर तुम्ही बघाल की माझ्या घरामध्ये कबट आलेलं नाही, त्याच्यामुळे आमचे सर्व कपडे जे आहेत ते वरती आहेत, माळ्यावरती आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सारखं वरचढ खाली होतं, किंवा ह्याने चेंज केलं तर इथे कुठे जागाच नाही आहे कपडे ठेवण्यासाठी. म्हणजे कबट असतं तर आपण ठेवू शकलो असतो, पण इथे बास्केट ठेवलं तरी पण एकदम पसारा वाटतो. म्हणून हा जो आहे तो आणलेला आहे. हा सुद्धा 100 रुपीजचा. 99 मधून आपण जे काही वस्तू घेतो त्या 100 रुपीच्या असतात. तर हा घेतला आहे 1 2 3 4 5 6. आमच्या त्या घरी सुद्धा आहे हा, आणि क्वालिटी वाईज बघितलात ना तर खूप भारी आहे, सॉलिड आहे. आणि आमच्या घरी आहे तिकडे सुद्धा 2 आहेत असे. तर हे अजून एक आणले, तर खूप सॉलिड आहे, हे वापरण्यासाठी पण खूप चांगलं आहे. तर लावू तेव्हा मी तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये की ह्याचा वापरून वगैरे काय कसं होतं. तर इथे खिळे लावायचे, हे बघा इथे. तर खिळे मारून वगैरे घेतो. मी खूपच शांत बसली आहे, मी सगळं घाण करून ठेवली आहे, जाऊ देत. त्याच्यानंतर मी इथे आलं आणलेलं. आता हे काय 99 मधून आणलं नाही, पण मी शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी आलं आणलं 20 रुपयाचं. चालली आहे खूप कडाक्याची थंडी आणि आकाशची मॉर्निंग चालली आहे, त्याच्यामुळे मी आणलं. तर त्याच्यानंतर मी हे एक आणले, म्हणजे यूज करून बघणार आहे. माझ्या हाताला ना खूप जास्त ॲलर्जी आहे, वेगवेगळे साबण आणि हे केलं ना तर माझा हात खूपच नाही म्हणतो. बट मी याचा स्मेल घेतला तर ऑर्गॅनिक वाटला मला, असं काही असं जास्त केमिकल आहे असं वाटलंच नाही, आणि म्हणून मी घेतला आहे. आता बघूया यूज करून. हा डब्बा आला त्यासोबत, तर बरं झालं. तर आता सध्या तरी आहे माझ्याकडे 2 साबण, ते यूज झाले. त्याच्यानंतर 100ला 3 होते आणि एक 40 रुपयाला होतं, तर मी यूज करण्यासाठी म्हणून एकच घेऊन आले. 40 रुपीज, 40 रुपयाचं एकच घेऊन आले मी. त्याच्यानंतर घेतला आहे ते म्हणजे बघितलं आहात. तर ही एक गोष्ट आहे. तर मी खोलते, पहिला तुमच्या समोर ओपनिंग करते आहे मी. तर हे बघा, हे कितीचा असेल. आपण असं वगैरे गेलो तर भेटतं अगदी. आम्ही दुसरीकडे शॉपमध्ये गेलो ना तर 50 रुपये 60 रुपये, आणि डीमार्टची तर लेवल म्हणजे अगदी प्राइस हाय लेवलची असते डीमार्टची. तर हे असंच होतं डीमार्टमध्ये. तिथे कितीला 50 की 60 रुपयाला होतं हे असंच, आणि हे इथे 99 मध्ये मला 30 रुपीजला मिळाले. आहे ना प्रॉफिट फंडा. तर असं थोडंफार जिकडे तिकडे बघत बसायचं की काय कितीला आहे. नंतर जेव्हा आपल्याला कळतं ना की ह्या ठिकाणी एवढी प्राइसने कमी आहे, तर तिथे त्या ठिकाणी आपण घ्यायचं. तर हे असं मी आंघोळीचं साबणासाठी आणलं, कारण की आंघोळीचा साबण आमचा असाच तिकडे पडून असतो. सो आम्ही एकाच वेळेला सर्व गोष्टी घेतल्या नाही, कारण की असं पण आहे की आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणा. पण आम्ही विचार केला सर्व गोष्टी हळूहळू घेऊ, अगदीच घाईने सगळ्याच गोष्टी घ्यायच्या नाही आहेत, अगदी हळूहळू घेऊया. त्याच्यामुळे आता जसं आम्हाला जमते आम्ही तसं हळूहळू घेतो. आता जी वस्तू तुम्ही बघितली ती वस्तू दाखवते. तर हा आहे पाट. आंघोळीला बसायला किंवा कपडे धुवायला, भांडी घासायला मला आतमध्ये बसावं लागतं. तर पण मी ते उंबरट्यावरतीच बसतो. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं. हो बेटा, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं. हो मी हो बोलली. तर हे बघा, हे असं, हे सुद्धा 100 रुपीजला आहे, आणि खूप स्ट्रॉंग क्वालिटी आहे. तुम्ही बघाल ना खूप स्ट्रॉंग क्वालिटी आहे ह्याची. सो मला हे पर्सनली आवडलं आहे, आणि आमच्या त्या घरी सुद्धा आहे. खूपच छान आहे हे, आणि धुवायला सुद्धा ठीक आहे, भारीच आहे. तर म्हणून म्हणजे ह्याच्यावरती बसलं तर ठीक वाटतं. त्याच्यानंतर आणल्यात ह्या पिशव्या आणल्यात, 3 भेटल्यात गार्बेज पिशवी. तर खूप दिवस झाले नव्हती, तर त्याच्यामुळे डस्टबिन खूप घाण होतो, आणि कचरा टाकायला गेलं ना तर सुद्धा खूपच एकदम हे वाटतं. डबा घेऊन जावा लागतो अख्खा. हे असल्यावरती कसं अगदी पिशवी उचलली की पिशवी टाकून आलं असं. त्याच्यामुळे हे हो 100ला 3 मिळाले आहेत. बाबू थांब करते. त्याच्यानंतर हे मी माझ्या मम्मीला सुद्धा दिले, बट ते इथे या पिक्समध्ये जे दिसतात ना तसे होते, आणि ते खूप छोट्या साईजचे होते. तर मला वाटलं तसेच असतील, कारण की आमच्या घरी आहेत पण 3 ते 4 कप आहेत आणि 4 बशी आहेत. तर ते एकाची तर आता
नाक तुटलंय त्याचं, त्याच्यामुळे मी आता खाली ठेवून ओपनिंग करते. काचेची वस्तू आहे बाई, आपण जपूनच वापरायचं. तर हे थोडेफार मला वेगळं दिसतंय, म्हणजे माझ्या मम्मीकडे आहेत ना ते थोडे वेगळे आहेत आणि हे जे आहेत ना ते थोडे वेगळे आहेत. ते तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्याची साईज खूप भारी आहे, म्हणजे मोठी आहे, असं नाही की लहान आहे, मोठी आणि काचेचे आहेत. तुम्ही बघू शकता. ग्लास आहे. 100 रुपीजला 6 कप मिळतात. अजून काय हवं आपल्याला. तर म्हणून म्हटलं चला, कोण पाहुणं राहून आलो, कोण नाही पाहुणं आलं तरी पण घरामध्ये व्यवस्थित कप ठेवूया. हो थांब बेटा करते तुला. त्याच्यानंतर लास्ट आणि मी घेतली आहे आंघोळीची बारडी. हो, तर एवढी मोठी बारडी 100 रुपीजला आहे. 100 रुपीजला तिथे. तर हे सुद्धा एक युजफुल आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे होतं हे बघा, इथे कम से कम 19 लिटर पाणी बसू शकतं ह्याच्यामध्ये. तर बेस्ट आहे. प्राइस वाईज क्वालिटी एक नंबर आहे, तुम्ही बघू शकता. तर ही एक घेतली आहे. त्याच्यानंतर मी काय घेतलं हे तुम्हाला दाखवते. माझ्यासाठी घेतले ते 99 मधून नाही घेतले, माझ्यासाठी घेतले. पॅन्ट्स घेतले, मी तुम्हाला दाखवते थोडा वेळ थांबा. तर फ्रेंड्स, मी एक गोष्ट दाखवायची राहून गेलेली, 99 मधून घेतलेली. सोनू असं नको करू, ते तुला ओरडणार. तर ही आहे ती गोष्ट. वॉलपेपर आणलाय मी 100चा. सो नाही बघू, शी आहे बघ, शी लागली त्याला. तर मी हा व्हाईट मध्ये आणलाय, कारण की किचनमध्ये व्हाईट खूपच छान असते म्हणून. शी लागलाय सोनू, नको हात लावू. सो हा वॉलपेपर मी 100चा आणलाय, व्हाईटवाला. तिथे मी तुम्हाला किचन टॉर दाखवला. त्या किचन टॉर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझा जो किचनचा ओटा आहे तो खडबडीत आहे. प्लस त्याच्या आतमध्ये जे सिमेंट गेलं ना ते निघतच नाहीये. मी किती जरी घासलं ना तरी ते निघत नाहीये. आणि प्लस दुसरी गोष्ट ती म्हणजे तिथे जी आयुषने पट्टी तोडून टाकली आहे त्याची, त्याच्यामुळे तिथे मी पाणीच नाही टाकू शकत. तर आम्ही पट्टी बनवू, म्हणजे ती पट्टी लावणार आहोत आम्ही, पण आता सध्या तरी नाही. त्याच्यामुळे आम्हाला जे आहे तसंच त्याच्यावरती हिला थोडंसं इग्नोर करा, कारण की हे खूप मस्तीखोर आहे. बाबा इथे हे दाखव हा, इथे माझ्या मागे उभी राहा. तर मी तुम्हाला दाखवते माझ्यासाठी मी काय आणलंय ते. तर हे बघा, अरे हलवते कॅमेरा तू. इथे लांबून दाखवायचं, मम्मा कसं लांबून दाखवतो तसं. तर हा बघा, ही ब्ल्यू कलर आहे, डार्क ब्ल्यू कलर मध्ये घेतलेली आहे. सो कपडा एक नंबर आहे. आणि प्राइस काय असेल सांगा, आमच्या इथे हायवेलाच मिळाली आहे मला. तर मी नेहमी बघायची जाताना, इथे नॉट आहेत आणि खूपच भारी आहे, ऍडजस्टेबल आहे. सो स्ट्रेचेबल रबर सुद्धा आहे. तर म्हणून हा एक कलर आहे. त्याच्यानंतर अजून एक कलर घेतला आहे जो मला खूपच आवडतो, बट मी कधी घातला नाही. तो म्हणजे हा कलर. येस, बघू शकता तुम्ही, एक नंबर ना. आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, कपडा खूपच छान आहे, क्वालिटी खूपच छान आहे. आणि प्लस याला पॉकेट्स आहेत, दोन्ही याला पॉकेट्स आहेत, तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत, इकडे पण आणि इकडे पण. सो हे मी आयुषला असं शाळेत सोडताना वगैरेसाठी घेतलेले आहेत, कारण की मला खूप आवडले पर्सनली बघायला गेलं तर हे, म्हणून मी घेतले. आणि प्राइस म्हणाल ह्यांची तर फक्त 300 मध्ये मला मिळाले आहेत. 300ला पर पीस आहे, म्हणजे 300 आणि 300 असे दोन पॅन्टी जे आहेत ते 600ला मला बोलत होता. पण मी ॲज अ बहीण बार्गेनिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. जिथे कुठे लिहिलं असेल ना फिक्स रेट आहे, तिथे मी अजून माझं डोकं खाते मी त्यांचं. सो त्यांनी 20 रुपीज कमी घेतले माझ्याकडनं. पण मी त्यांना तिथे पण म्हटलं, काय दादा 20 रुपीज कमी करते का? ते म्हटले, बाई मी कमीच करत नाही, पण काही तू आहेस म्हणून तुझ्या 20 रुपये कमी करतो. सो थँक्यू सो मच दादा. प्लस खूपच छान क्वालिटी आहे, मला खूपच आवडली आहे. तर त्याच्यानंतर हा दीक्षाचा खाऊ आहे, जे ती हाबक करून दाखवते, ते एक आणलं आम्ही. एवढी सर्व शॉपिंग करायला आम्ही 8:30ला गेलेलो. कम से कम 9 वाजले असतील आम्हाला डॉक्टरकडे म्हणा. 9 वाजले असणार तिथे. तिथून 9 वाजल्यापासून आम्ही 10 वाजेपर्यंत शॉपिंगच करत होतो. आणि आता जर घरी आलो तर मी म्हटलं व्हिडिओ काढून घेते, कारण की एकदा काय वस्तू वापरायला काढल्या त्याच्यानंतर काय त्या दिसणार नाही, व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्हाला दिसणार. मग आपण कसं त्याचा व्हिडिओ शूट करायचं. हा दीक्षाचा खाऊ आहे. खरं तर दीक्षाचा नाही, दीक्षाच्या पप्पासाठी घेतलं मी ते. तोच आमच्या सर्वांसाठी सर्व घेतो, पण स्वतःची वेळ आली की त्या महाराजाला काही सुचत नाही. म्हणून मी जेव्हा मला बोलतो ना तो तुझ्यासाठी घे, तेव्हा मी त्याच्यासाठी सुद्धा घेते. मला माहिती आहे तो व्यवस्थित काय खाणार काय नाही खाणार. आता तो सकाळी जातो मॉर्निंगला, त्याच्यामुळे तो हे जे आहे ना, हे दीक्षूच्या हातात आहे, ते चहामध्ये टाकून त्याला खायला खूप आवडतं. सो म्हणून त्याच्यासाठी घेतलेलं होतं मी ते. आणि मी थोडे पिक्स बनवते आता. खूप सारी शॉपिंग केली मी. खूप आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.